बाबा काय सापडा ना. इथे नसेल इकडे पुढे बघू आपण. चल बरं दर्शित म्हणते बाबा जशी का बाबा झेंडा आहे बरं का. आम्ही बाबा आहे वाटतं. इथे दिसतो जरा. हो गाडी आपण ते इथंच आहे. इथंच असणार आहे ना 100. बाबा झेंडा लावला बरं घेऊ. तसे दर्शन झालं बाबा लवकर सापडा बाबा. बाबा ओ बाबा बाबा पानात लपला काय बाबा आता गावात. ओ बाबा बळायचं बाबा. मला तर काही दिसत नाही बरं का. आंघोळ करून गेला असतं बरं बाबा. आंघोळ करून गेला झेंडा बिंडा लावून गेला. झेंडा लावून गेला इथंच कुठेतरी आसपास असणार इथं. झेंडा लावून गेला म्हणजे इथं आलेला आहे. आता आपल्याला कन्फर्म झालं. आता आपण त्याला इथे सापडूनच काढू. आता कुठेतरी आणखी पाहू आपण त्याला. माझ्या जरा डोकं दिसतंय. डोकं बाबा पोहतो काय नाही. तुला आता काय काय अक्कल बिक्कल आहे का नाही. बाबा लोकांना असं पावता येत असतं का. मग काय बाबा काय पारताय का. हा आंघोळ करीत नाही तू. आता काय अक्कल बिक्कल आहे का नाही. तू चल बाबा तिकडे बघू. चल मग तुम्हाला जे सांगितलं तेवढं करायचं बाबा. तुमची समस्या गंभीर आहे पण बाबा खंबीर आहे. त्यामुळे तुम्ही घाबरायचं नाही. अडचण तुमच्यापासून एकदम गायब होणार. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला बाबा. या तुम्ही. तुमच्या अडचणी खूप आहे बाबा. समस्या कळतात आम्हाला. तुम्ही जास्त थप्पड स्वभावचे आहोत त्यामुळे तुमचं जमत नाही. तुम्हाला आम्ही लिंबू देणार. त्याचा रस काय करून द्यायचा. तुम्ही इथं बाबा. बाबा चांगला आशीर्वाद द्या. आता पळू नका बरं का बाबा. आमच्या बाबाचं भूत बघा आता. बाबा मला तेवढं क्लिअर करा. हो बसा बसा बालका. बैठ. आता बाबा सापडलेले बरं का. तुमचे भाग्य थोडं परत आम्ही चमकलं तुम्हाला. त्यांच्या माझं खूप साडेसाती होती. लय जक्का साडेसाठी बाबा. आमच्या नेटवर्क ते बाहेर गेली होती ती डायरेक्ट. काय बोलताय. त्यामुळे आम्हाला निघून जावं लागली. आता होईल नाही दादा. अवश्य तुमचं असं चुटकीने गायब करणार बालका मी आता. बाबा मला येत पाहिजे होतं बाबा. मला काय गायब करणार बाबा. समस्या. हा समस्या गायब करणार बालका. खूप वेळ झाला बालका. तुम्ही या आता. तुमच्या समस्या झाल्यास येतो बाबा. हा लावा ना. याला हो काय नाही काय बालका. बाबा या असं कसं. बोल बालका काय समस्या आहे ती. त्यांना पिवळा लावला मला लाल. अरे बालका त्यांची एक जवळ आली. मग तुझ्या मागात साडेसाती यांचं राहून गेलं त्याच्यात. तुला लालच लागणार ना गंध. कळलं का आता. मग सोपं नाही ते बाबा इथे. चुकलं बरं का बाबा. लक्षातच नव्हतं बाबा. मग आता काय करावं लागेल मग सांगा बरं तुम्ही. त्यांची साडेसाती काढावं लागते. हा ना लय टेन्शन भाऊ. करतो मी त्याला. बस करतो.
हे घे बालका, ते खाऊन घ्या. हो म्हणजे 7.5 जरा कमी होईल. खा खा. अरे बघ, खूप जालीम आहे, सहन होत नाही अशा गोष्टी. अजून पण तुमच्या मागे ग्रह आहे बालका, त्यांचे ग्रह तुम्हाला थोडेफार कव्हर करतात. बरंच भूत आलतं बाबा. हो कव्हर करतात ना ग्रह तुम्हाला. तुमच्या मंत्रात लई ताकद बाबा. हो. आमच्या गावात बाबा 28 वर्ष घालते ना. हो तपश्चर्या खूप कडक झाली. हो ना. भूत लई जालीम बघ तो. मग बाबा याच्याकरता काय करावं लागेल सांगा राव तुम्ही आता. सामग्री देतो मी लिहून तुम्हाला. बर बर. घेऊन यावं लागेल. काय काय सामग्री लागेल बाबा. तुम्हाला यादी देईन. बर. त्यानुसार तुम्हाला आणावं लागेल सगळं. चालेल ना बाबा. त्याला काही खर्च किती लागेल बाबा. खर्च तरी तुम्हाला कमीत कमी एक 9-10 हजार रुपये लागतील. अयो जालीम आहे तसं तेवढं. 9-10 हजार. हो त्यांच्यामुळे तुमचं लग्न पळून देत बालका. हा विचार करा. पैशाचा विचार नका करू बालका. नाही 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 पैशाचा विचार नाही बाबा. भूत महत्वाचं आहे. आमच्याकडे आहे पण ना. बाबा निघेल ना भूत. हो अवश्य निघणार. चालेल मग द्या करून बाबा बरं तुम्ही. हो हा. आम्ही देऊ तुम्हाला. या आता टायमिंग खूप झालाय. मग परत एकदा पाय पडू बाबा. हो. तुमचं बी म्हणणं आहे की आता बरेच लोक थांबलेले आहेत. बरेचसे VIP नंबर आहे माझ्याकडे. हो ते थांबलेत जरा वेटिंग. बर बर. त्यांचं बी बघायचं तुम्हाला. हो, है हो. की? चला येऊ का मग. हो अवश्य. पाय पड पाय पड. बाबा आमचं लक्ष राहू द्या तुमचं. हो लक्ष आहे बालका. चला आता जाणार नाही बाबा तुम्ही. नाही आम्ही आता इथेच आहे. बर बर बर. तुमचे आम्ही लग्न लावणार याची समस्या दूर करा. मग चला भारी होईल बाय. होईल ना मग बाबा. हो, हा? अवश्य. चला बाबा घरी द्या ना आपला. बाबा बाबा मला गाणे भेटला होता. गाण्याने सांगितलं बाबा गावात तिथे बसलेत पण. हा बाबा पहा ना तेवढं मा लग्नाचं राव. हा काय राव असं थोडं असं वय बाबा. हा तुमचं करतो ना मी रात्रीचं नियोजन. हा बरं काय का तू काय झालं बाबा. त्या गोष्टी दिवसा असते का मग बाबा तर करायचे. त्यांची योग जवळ येणार आहे की. बाबा कधी कधी पण. 2 होते म्हणून 7.5 खूप लागली बालका तुमच्या मागे. बाबा त्यांचं सोडून द्या. मी एकटाच येतो ना. समस्या दूर करू आपण. लवकर करा बाबा. काय सांगू बाबा मला रात्री झोप येत नाही एकट्याला. नुसतं लग्नाचा विचार होतो बाबा माझ्या मनात. बरं का बाबा हे तुमच्या जोडीत आहे ना 100% धरून बाबा द्या फक्त बाबा. बाबा दर्शन देतो ना बाबा. रात्री मला झोप लागत नाही. सारखे डोक्यात नुसतं लग्नाचे विचार येते राव बाबा. काय करा पाहुण्याला फोन करून करून वाईटागलो मी. पाहुणे पोरगी बघा ना. हा तुम्ही काहीतरी करा हो. मी तुम्हाला आणखी दक्षिण देतो ना थोडी. हा? आणि रात्री याचं नियोजन करतो. बालका अशा गोष्टी दिवसा नसत्या करायच्या. बाबा तुम्ही म्हणतात तेव्हा आपण करू. तुझ्या समस्या आहे माझ्या देणार. गाण्याला म्हणले ना ते तू 2 दिवसात करून देतो. त्याचं राहू द्या माग. हा द्या ना करून बाबा. बालका तुमच्यामध्ये एक जणाचं खूप एक चालू आहे बाबा. त्याच्या मागे खूप साडेसाती आहे. बाबा त्याच्यामुळे आमचं काय रगडीत बाबा तुम्ही. त्यांच्या ग्रहाचा प्रभाव तुमच्यावर पडतोय बालका. मग बाबा त्याला काय करायला लागेल आता. आम्ही त्यांना सांगितलं. हा त्याच्यातून आता तुमचं जरा वेगळं दिसून आलं. बाबा बाबा काहीतरी करा. काय तुम्हाला काय सांगू आता. अवघड परिस्थिती झाली हो महिले. काय सांगू तुम्हाला आता. हा तुमच्या समस्याचा माझ्याकडे आहे. निदान करणार नाही. मग कधी करणार बाबा. त्याला थोडा वेळ लागतो. मग बाबा आता करू आम्ही तुमची समस्या दूर करू. बर बाबा मग आता बालका टायमिंग संपला आता. मग कधी हो बाबा आम्ही आता. आता नंतर आलो. कारण की आमचा आता तपश्चर्या करण्याचा वेळ झाला. आम्ही टायमिंगला खूप चालतो बाल. हा मग बाबा पुढच्या वेळेस करून देतात ना. हो अवश्य करा. हा मग पहिलं
मा खरं बरं का हो हा एक नंबरला नाव घेतो मी यादीमध्ये. हा आमच्याकडे VIP नंबर असतात बघा. व्यापी म्हणजे काय बाबा? पर्सनल अटॅचमेंट, ज्यांची समस्या लवकर दूर करायची. हो यादीत येणार तुमचं नाव. हो समस्या दूर करणार ना बालका. यो बाबा हो हो या अवश्य. हो या यो बाबा हो हो यो बाबा हो हो या. चला असं वाटतंय मला आता कोणी येईना. खूप जण येऊन गेलेत. मला भरपूर झालाय आता. एक दिवस असंच का मस्त भेटतो. सगळ्यांच्या समस्या तर सॉल्व्ह करणारच आहे आपण. पण आता आहे ना जरा वेळ विश्रांतीची आता विश्रांती करावं वाटते. येतो आता माल भरपूर झालाय. चला वाटतं आता. अरे बाप एका जागेवर बसायचं म्हणजे खूप अवघड आहे. तर लोकांना काय सांगायचं समस्यालाही भेटतात. बाबांनी पण मला बरोबर पिवळा लावला आणि तू लाल लावला. नाही बाबानी बरोबर ना तो लग्नामुळे तुला पिवळा लावला मग कुठून खायचं आलं ते तिच्या आल्या मला ते लावलंच लावला म्हणायचे. पण बाबा भेटला भाऊ आईच्या गावात गेलोय मग जेव्हा तू लय भारी आहे बरं का जेव्हा. हा देव तो आपण पण आता त्या बाबांनी तो भेट काढायला आपल्याला हे सांगितलं 10,000 रुपये खर्च सांगितलं. लावा लागा आखीची गाडी इकायची का आखीची गाडी त्याची गाडीचे नाही 20,000 बाबा म्हणा 20,000 रुपये घ्यायची आईला. बाबा क्वेश्चन आपण मोकळे आपण मोकळे लग्न होऊन जाईन येड्या. नाही या धक्क्यात ते कुठून आलंय ते भोताड ते जाईन निघून टपक्यान लग्न बिग्न गावात. पण आणि मला एक सांगतो जर समजा तो लग्न झालं तू फिरायला कुठं झालं रे? आपण लय नाद करणार विषय कुठं सांगितलं लय लांब लांब जाणार सांगू शकत नाही शब्द. ते बर्फात जाते लोक बर्फात त्या बर्फात जाय तू बर्फात जायचंय तिकडं तिकडं जायचंय. परत मला ते याला जायचंय काय आपलं गोव्याला. अयो समुद्रात समुद्रात लय भारी भारी लय भारी भारी समुद्रात मला एकदा नेलं होतं. अंतरात गेलो ना अंतरात झालं पण काही दिसलंच नव्हतं. पण तू सांगू का असा मोठा समुद्र ना तू सांगतो लय लांब पाहत होतो मी लय लांब एवढा मोठा समुद्र पण अंधारात काही दिसत नव्हतं. पण जवळ पाणी होतं ना मी पाहिजो त्याचा आवाज घ्यायचा असा लाटायचा तो भुरभुर असा आवाज यायचा ना मग मी त्यातून अंदाज असा समुद्र लय लांब बाबा बाबा म्हण पळत आपण जाणार इमानात त्या इमानात नाही ते आपलं काय ते बोटी बोटी विमानात पाहू नंतर आपण हा आधी पण त्या बर्फात लय मजा वाचो घासार गुंड्या भुर लय लांब माणसं लागते जायचं ना तिथे बी जायचं आपल्याला. आणि ते असं ना गाडा असतो गाडा त्या गाड्यात पण दोघांनी बी बसायचं तरी पाहून जायचं ते बसल मी गावात लय भारी मजा व्हायची आईच्या गावात. काय सांगतो तुला बर्फात मला बी जायचं रे. मला लग्न झालं का मी पण बर्फात जाणार आईच्या गावात. बर्फात काय आनंदच नाही पुढे लय गार रे लय गार लय गोडा लय गार. जाऊ दे आपल्या बायकोच्या आपण हाऊस नाही मग कोण करायचं. हे मेन पॉइंट आहे हे बायकोला जर खरं बायकोची हाऊस करायची म्हणलं ना ते फक्त नवऱ्याच्याच हातात राहतं. बायकोला कशी टेप ठेवायची कशी नाही कुठं फिरायची कुठं नाही फिरायची नवऱ्याच्या हातात. पण भेटत नाही राव आपल्याला बाबा. आपल्याला बाबालाच पाहावं लागेल बाबा कोणच करून घ्यावं लागेल तेव्हा लग्न होईल. हा यार बाबा म्हणलेलं करतो म्हणून असं चुटकीत गायब करतो म्हणलेला. नाही तर आपल्या इच्छा अशाच राहते ना आता. पाहणार माहिती लई स्वप्न होते व्हायला माझ्या लक्षातच नाही राव आपलं लग्नाचं. तू बी रांडका मी बी रांडका मग हा काय सांगायचं बेकारी व्हायला
बाबा म्हणलेला आहे राव. अरे तुमचं लग्न लावून देतो. काय नाही कुठं होता? गेला होता तू बाबाकडे जाता ना? भाऊ भेटले म्हणून मी तुमच्याकडे आलो. बाबाने सांगितलं मला तुम्ही गेला होता बाबाकडे. बाबाकडे गेले म्हणजे आम्ही तुला सांगितलं आधी बाबाकडे जाय म्हणून. एक गजिनी एक गजिनी नाही ते ध्यानात नाही राहत. नाही नाही तेही सर बोलायला आनंदाच्या भरात आनंद गागनाथ बाबा गाण्याचा गागनाथ बाबा काय म्हणा चांगली होईन म्हणतो होईन कधी कधी ती